जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आपल्या संकेतस्थळावर अजून एक अतिशय महत्त्वाची माहिती आपण उपलब्ध करून देत आहोत. या व्हिडिओत ती कशी वापरायची याची मी अगदी थोडक्यात माहिती देत आहे. दासबोधातील व्याख्या अशी एक लिंक आता आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्याला क्लिक केलं की असं पेज येईल आणि जर त्यातला एखादं अक्षर तुम्ही निवडलं तर अज्ञान, अजपाजप वगैरे असं तुम्हाला दिसेल. तो शब्द दाखवला आहे, मग त्याची व्याख्या दाखवली आहे आणि त्याचा संदर्भ दाखवला आहे. जर प्रस्तावनेतलं असेल तर प्रस्तावना, आणि जर ओवी असेल तर इथे फॉर एक्झाम्पल अद्वैत भक्तीमध्ये ओवी 4-9-18 असे दासबोधातली ओवी संदर्भासाठी घेतली आहे. आता या व्याख्या जर तुम्ही पुढे एखाद्याला ला क्लिक केलं तर कूटस्थ या शब्दाची व्याख्या काय आणि संदर्भ काय असं तुम्हाला इथे बघायला मिळेल. जर पासून खूप शब्द असतील तर तुम्ही हे जे आकडे आहेत 1-2ला गेलात की तुम्हाला पुढचे शब्द दिसतील, 3ला गेलात की तुम्हाला पुढचे शब्द दिसतील. आता यासुद्धा व्याख्या आत्ता पहिल्या 10 दशकांच्या आहेत. अजूनही खूप ॲड होतील पुढच्या 10 दशकांमधून आलं की. म्हणून इथे सुद्धा व्याख्यांसाठी आपण व्याख्या शोध अशी सुविधा दिलेली आहे. सो समजा मला सद्गुरू अशी या शब्दाची व्याख्या शोधायची असेल तर सद्गुरू या शब्दासाठी काय काय व्याख्या आहेत तो शब्द दाखवला आहे. व्याख्या आणि वेगळ्या वेगळ्या समासात त्याच्यासाठी वेगळं वेगळं वर्णन आहे आणि म्हणून त्याचा संदर्भ आहे. दशक 5 समास 2 प्रस्तावना, दशक 5 समास 4 प्रस्तावना असं तुम्हाला बघता येईल. इथून तुम्ही परत व्याख्यांच्या पेजला गेलात आणि समजा असं क्लिक केलं तर हिरण्यगर्भ वगैरे म्हणजे काय, असं केलं तर यत्र कामा म्हणजे काय, अजून काय, असं क्लिक केलं तर जगज्योती, जगद्गुरू, ज्ञान. तर हे ज्ञानाची व्याख्या तुम्हाला पटकन शोधायची असेल तर व्याख्याला जा आणि ज्ञान असं जर तुम्ही शोधलं तर तुम्हाला ज्ञान या शब्दाच्या सर्व व्याख्या मिळतील. इथून या 3 लाईनला क्लिक करून होमला क्लिक केलं की तुम्ही मेन पेजला याल. मला आशा आहे की याने आपला अभ्यास सगळ्यांचाच अजून सोपा होईल. जय जय रघुवीर समर्थ.